आणि अतिरिक्त काढण्यात यशस्वी झालेले शुभम चव्हाण. पाहूयात पुढचा चेंडू शुभम यांचा सामना करतील फलंदाज. आणि ऑफ साईडला मारलेला चेंडू गॅप न आहे. पॉवर प्ले असल्या कारणानं हा सहजरित्या या ठिकाणी चौकार भेटत आहेत चाळकेवाडी संघाला. या तिसऱ्या चेंडू नंतर चाळकेवाडी संघाची धावसंख्या धावपट्टीवरती धावफलकावरती 4 ने सरसावत आहे. पाहूयात पुढचा चेंडू शुभम यांचा सामना करतात पुन्हा एकदा फलंदाज. डीप करण्याचा प्रयत्न केला परंतु सुंदर असा पुन्हा एकदा एक चेंडू अतिरिक्त काढण्याचा प्रयत्न शुभम यांच्या गोलंदाजीमधून. खरं तर शुभम हे गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षण या सर्व क्षेत्रामध्ये चपळ आहेत. पाहूयात पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू काढण्यात यशस्वी शुभम चव्हाण. थोडंसं तालमेल या ठिकाणी हटलेला आपल्याला दिसतोय चाळकेवाडी संघाच्या फलंदाजाकडून. एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा 2 चेंडू अतिरिक्त जाणं म्हणजे थोडंसं प्रेशर आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू शुभम यांचा कटवलेला आहे. ऑफ साईडला गॅप मध्ये आहे. पाहूयात क्षेत्ररक्षक धावत आहे परंतु थोडी गती कमी झाली बॉलची आणि या ठिकाणी 2 धावा घेण्यात यशस्वी फलंदाज. 3 धावा. आणि या ठिकाणी धावसंख्या चाळकेवाडी संघाची पहिल्या षटकानंतर 7. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेचं षटक म्हटलं की चौकार षटकार आपल्याला पाहायला भेटतात परंतु तसं या ठिकाणी पाहायला भेटलं नाही आपल्याला. एका चौकारानंतर 1-2 या संख्येने धावफलक सरसावताना आपल्याला दिसत आहे. खरं तर जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी आयोजक यांचं खरं तर कौतुक करावं लागेल कारण या ठिकाणी 360 ग्राउंड या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलं. सुंदर ग्राउंड आहे या ठिकाणी आणि अशा ग्राउंडवर खेळताना प्रत्येक फलंदाज गोलंदाज यांना एक ऊर्जा येते. असं ग्राउंड पाहिल्यानंतर सर्व खेळाडूंमध्ये एक ऊर्जा येते. अशा प्रकारचं ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध करून दिलं घाटेवाडी आयोजक यांनी. पाहूयात पुढचं षटक शिवशंभू वॉरियर्स ठोसेघर मधून. पहिला चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला कटवलेला चेंडू. पाहूयात क्षेत्ररक्षक धावत आहे. 1 धाव पूर्ण आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. प्रयत्न केले एफर्ट्स दिले पवार यांनी आणि चौकार या ठिकाणी त्यांनी अडवलेला आहे. 3 धावा या ठिकाणी काढण्यात यशस्वी झालेले आहेत चाळकेवाडी संघाचे फलंदाज. धावफलकावर धावसंख्या 10. खरं तर 10 धावा करायच्या आहेत. 10 धावा आपल्या संघासाठी गरजेच्या आहेत. षटक 4 आहेत आणि 10 धावा तर करायच्या आहेत. हे टार्गेट तर आहे प्रत्येक फलंदाजामध्ये. पाहूयात परंतु उंच मारलेला चेंडू आहे. फटका फसलेला आहे आणि झेलही फसता फसता फसलेला आहे. याचा फायदा नक्कीच होईल. विशाल यांना जीवदान भेटलेलं आहे. संधी भेटलेली आहे पुन्हा. झेल होता झेल मिस झालेला आहे. ताळमेळ थोडासा हटलेला आहे क्षेत्ररक्षक यांचा. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स हातामध्ये झेल आला होता परंतु तो सुटला या ठिकाणी. असं होतं असं बऱ्याच वेळा होतं ज्यावेळी क्षेत्ररक्षक पहिला सामना चालू असेल त्यावेळेस पूर्णपणे ग्राउंडमध्ये थोडासा दुर्लक्षित असतो. पाहूयात पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला कडलेला चेंडू आणि सुंदर असा झेल. पहिला झेल सुटला परंतु दुसरा हा सुंदररित्या झेल या ठिकाणी पकडण्यात
आलेलं आहे, आपल्याला पाहतोय आपण. आणि पहिला झटका या ठिकाणी चाळकेवाडी संघाला दीपक यांच्या स्वरूपात. पुढचे फलंदाज येत आहेत चाळकेवाडी संघातून शरद. पाहूयात शरद आपल्या संघासाठी काय करतायत. खरं तर धावपट्टीवर या ठिकाणी धावा म्हणाय गेलं तर खूप कमी आहेत चाळकेवाडी संघाच्या, त्यामुळे आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल शरद यांना. विशाल यांच्या पार्टनरशिपमध्ये शरद यांना काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी. पाहूयात पुढचा चेंडू. हा एसटी रक्षकाच्या मागे या ठिकाणी शुभम चव्हाण आहेत. एक धाव मिळण्यात यशस्वी शरद. चाळकेवाडी संघाची धावसंख्या 12. 12 धावसंख्यांचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला आहे. धावा तर करायच्या आहेत. अजून विशाल आहे धावपट्टीवरती. आपल्या संघासाठी ते उत्तम कामगिरी सतत करत असतात. पाहूयात सुंदर असा ग्राउंड शॉट स्ट्रेटला, परंतु खेळाडू आहे या ठिकाणी तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव देतील हे निश्चित आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी शरद यांनी चेंडू मारला होता लेग साईडला, परंतु बाउंड्रीवरती पुन्हा एकदा झेल शिवशंभू वॉरियर्स ठोसेगर या संघाकडून. आणि दुसरा झटका या ठिकाणी चाळकेवाडी संघाला. दुसरा झटका पडलेला आहे. पुन्हा एकदा प्रेशरमध्ये येताना चाळकेवाडी संघ. आणि चाळकेवाडी संघाची धावसंख्या 13. आणि दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. सुंदर अशी गोलंदाजी ठोसेगर संघाकडून आपल्याला पाहायला भेटली. 2 षटक तर अतिउत्तम पडलेले आहेत. याचा फायदा नक्कीच ठोसेगर संघाला झालेला आहे, परंतु कुठेतरी चाळकेवाडी संघाचे कर्णधार यांना कुठेतरी नाराजी असेल 2 विकेटच्या समाप्तीनंतर. पाहूयात पुढचा चेंडू विनायक यांचा. फुलटप होता ऑफ साईडला, गॅपमध्ये मारलेला चेंडू, परंतु आहे क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडीशी मिस फिल्डिंग झालेली आहे या ठिकाणी. आणि 3 धावसंख्या काढण्यात यशस्वी झालेले आहेत चाळकेवाडी संघाचे फलंदाज. मित्रांनो, शिवशंभू ठोसेगर वॉरियर्स हा जो संघ आहे ना, हा आपल्या कर्तृत्वावर, आपल्या संयमावर आधारित आहे. आणि तो संघ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण पाहतो. पहिला पाहू शकतो आपण. आणि सुंदर असा झेल बाउंड्रीवरती पकडलाय. खरंच धन्यवाद या खेळाडूचं. असा झेल घेणं सोपं नाही. बाउंड्रीवरती हा झेल स्वतःला सावरून या ठिकाणी त्याने पकडलेला आहे. आणि पुन्हा एकदा एक झटका चाळकेवाडी संघाला. पुढचे फलंदाज येत आहेत चाळकेवाडी संघातून. खरं तर विशाल हे धावपट्टीवरती अजूनही उपस्थित आहेत, परंतु साथ त्यांना म्हणावी तशी भेटत नाही आपल्या फलंदाजांकडून. ती साथ भेटणं गरजेचं आहे. विशाल यांची धडपड तेवढी
आपल्या संघासाठी भरपूर चाललेली आहे. कुठेतरी विकेट टिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी साळकेवाडी संघाच्या फलंदाजांकडून झाला पाहिजे, कारण विशाल हे एकतर्फी काही करू शकत नाही. त्यांना आपल्या साथीची गरज आहे. आणि हा पाहू शकूया आपण षटकार. आणि हा षटकार या ठिकाणी या सामन्याचा पहिला षटकार असेल. राजू यांच्या बॅटमधून आलेला जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी आयोजित पहिला सामना. या पहिल्या सामन्यातला पहिला षटकार यांच्या फलंदाजीमधून आलेला आहे. ज्यावेळी संघाला खरंच गरज असते ना अशा फलंदाजीची. ठीक. याच्यानंतर पुढचा सामना भैरवगड वर्सेस जय हनुमान घाटेवाडी. दोन्ही संघांनी टॉस का बॉस या ठिकाणी यायचा आहे टॉस पाडण्यासाठी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. या ठिकाणी लगेच टॉस पाडून घेण्यात येणार आहे. याच्यानंतरचा होणारा पुढील सामना भैरवगड वर्सेस जय हनुमान घाटेवाडी आयोजक. दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉस या ठिकाणी यायचा आहे. पुढचा चेंडू विनायक यांचा. पाहूयात साइड एज आहे का नाही. या षटकारानंतर 2 सलग चेंडू निर्धाव काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी विनायक यांनी केलेला आहे. हा असतो कमबॅक. हा कमबॅक आपल्याला पाहायला भेटतोय विनायक यांच्या गोलंदाजीमधून. वाह वाह. आणि त्याच प्रकारे विकेटही ते घेऊन गेलेले आहेत विनायक आपल्या संघासाठी. खरं तर खूप चांगली कामगिरी करताना विनायक. एक षटकार गेला परंतु षटकारानंतर न डगमगता त्यांनी निर्धाव चेंडू काढण्याचा प्रयत्न केला आणि विकेटही घेतली. खूप छान गोलंदाजी या ठिकाणी विनायक यांची आपल्या संघासाठी. त्याच्यानंतर चतुर्थ षटक घेऊन येत आहेत शिवशंभो ठोसेकर शिवशंभो वॉरियर्स ठोसेकर संघाचे अमित लोहार. साळकेवाडी संघाची धावसंख्या 22 रनांचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला आहे आतापर्यंत. अजूनही विशाल मात्र साळकेवाडीच्या विशाल लोकांची मन घेऊन या ठिकाणी धावपट्टीवरती उपस्थित आहे. परंतु ज्यावेळी एका बाजूने आपल्या संघाचे फलंदाज आउट होत असतात त्यावेळी खरं तर ते खूप मोठं प्रेशर या ठिकाणी धावपट्टीवरती असणाऱ्या खेळाडूच राहतं. पाहूयात पुढचा चेंडू अमित यांचा आणि हा लेग साइडला पटकवलेला चेंडू पुन्हा एकदा बाउंड्रीवरती आहे. आणि पुन्हा एकदा एक झटका विशाल यांच्या स्वरूपात साळकेवाडी संघाला. प्रयत्न केला होता, कष्ट केले होते आपल्या संघासाठी कुठेतरी धावा अजून वाढतील, परंतु थोडंसं बॅड लक विशाल यांचं. वेळ दिला, प्रयत्न केला, चौथ्या षटकापर्यंत धावपट्टीवरती आपली विकेट रोखून ठेवली. असे विशाल यांची विकेट या ठिकाणी जाताना खरं तर झेल खूप छान घेत आहेत या ठिकाणी शिवशंभो वॉरियर्स ठोसेकर संघाचे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटलं. या ठिकाणी स्ट्रेटला एक झेल घेतला, तोही अतिसुंदर होता. आणि आता बघितला आपण लेग साईडला तोही बाउंड्रीवरती झेल हा स्वतःला जज करून घेतला. हे खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळी बाउंड्रीवरती खेळाडू ज्यावेळी क्षेत्ररक्षण करत असतो ना त्यावेळीच त्याला जे असे वरून येणारे झेल जे असतात ते घेणं खूप गरजेचं असतं. आणि हा गेलेला आहे चेंडू यष्टी रक्षकाच्या मागे आणि हा चौकार. साळकेवाडी संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. साळकेवाडी संघाची धावसंख्या. पाहूयात पुढचा चेंडू अमित यांचा. पुन्हा एकदा लेग साइडला मारलेला, गॅप मध्ये आहे यष्टी रक्षकाच्या मागे आणि हा गेलेला आहे. पुन्हा एकदा चौकार.
शेवटचं षटक म्हटलं की फलंदाज याला चौकार आणि षटकार हा मारावाच लागतो, कारण चौकार आणि षटकार शेवटच्या षटकामध्ये नसेल तर मग कुठेतरी आपली धावसंख्या कमी होते, याचं भान मात्र ठेवावं लागतं. बघूयात पुढचा चेंडू आम्ही त्यांचा, परंतु उंच मारलेला चेंडू यष्टीरक्षक आहे आणि हा शुभम चव्हाण यांच्या हातून झेल सुटेल कसा. पुन्हा एकदा एक झटका चाळकेवाडी संघाला. धाव फलकावरती धावसंख्या 30. आपण पाहतोय चाळकेवाडी संघाचे फलंदाजी मात्र प्रयत्न करत आहेत, विकेट मात्र जात आहेत, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत रन आले पाहिजे. माझ्या संघासाठी, माझ्या गावच्या संघासाठी रन मात्र आले पाहिजे, कारण रन असतील तर आपल्या गोलंदाजांना पुढे प्रेशर राहणार नाही. आपले गोलंदाज हे विदाउट प्रेशर गोलंदाजी करू शकतात. पाहूयात पुढचा चेंडू अमित यांचा आणि हा सुंदर असं कलेक्शन झालेलं आहे बॅट आणि बॉलचं. पाहतोय आपण षटकार. शेवटचा चेंडू होता आणि सुंदर असा षटकार लावून आपली धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे चाळकेवाडी संघाचे फलंदाज यांनी. आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर चाळकेवाडी संघाची धावसंख्या 36. भैरवगड वर्सेस जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी, दोन्ही कर्णधार टॉस्का बॉस या ठिकाणी यायचा आहे. याच्यानंतरचा होणारा सामना भैरवगड वर्सेस स्वतः आयोजक जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी. 4 षटकांचे सामने या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. आयोजकांकडून असं विनंतीपूर्वक सांगण्यात आलेलं आहे, सर्वांनी वेळेचं भान ठेवायचं आहे. सर्व खेळाडू तसेच जे पण सामने होतील इथून पुढे सर्व खेळाडू कर्णधार यांना विनंती आहे की आपण सर्वांनी वेळेचं भान ठेवून जेवढ्या लवकर आपल्याला धावपट्टीवरून बाहेर येता येईल तेवढं यायचं आहे. पाहूयात पहिला सामना, पहिल्या सामन्याची दुसरी इनिंग. चाळकेवाडी संघ सज्ज झालेला आहे क्षेत्ररक्षणसाठी. जिंकण्यासाठी धावा मात्र हव्या आहेत. 36 धावा हव्या आहेत. 36 धावांचा डोंगर या ठिकाणी चाळकेवाडी संघानं उभा केलेला आहे. शिवशंभो वॉरियर्स ठोसेघरला जिंकण्यासाठी फक्त 37 धावांची आवश्यकता आहे. पण आपण ह्या धावा फक्त म्हणू शकत नाही, कारण हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये धावा कितीही असल्या तरी कधी काय होईल हे आपण सांगू शकत नाही. भैरवगड संघ कर्णधार आपण टॉस्का बॉस मंचावरती यायचा आहे. याच्यानंतरचा सामना भैरवगड वर्सेस जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी यांचा होणार आहे. मी विनंती करतो भैरवगड संघ कर्णधार आपण टॉस्का बॉस या ठिकाणी यायचं आहे. नमस्कार आणि सुप्रभात. सर्वप्रथम घाटेवाडी टीम आणि घाटेवाडी गावचे सर्व सदस्य यांचे धर्मवीर संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन तर्फे हार्दिक अभिनंदन. आज सकाळपासून आपण ऑन टाइम ज्या मॅचेस चालू केल्या त्याबद्दल आपले प्रथमतः धन्यवाद. गेले 2 महिने आपण जे परिश्रम घेत आहात आणि असोसिएशनला जे सहकार्य करत आहात
त्याबद्दलही आपले आभार. खूप चांगल्या प्रकारे आपण नियोजन केलेले आहे आणि इथून पुढेही आपल्याकडून अशीच सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद. कोणीही स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेला गालबोट लागेल असे वर्तन करू नये. सर्व संघांना नम्र विनंती. अंपायर जे निर्णय देतील ते आपण मान्य करायचे आहेत. त्याच्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. आणि पुन्हा एकदा घाटेवाडी जय हनुमान क्रिकेट टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आमचे असोसिएशनचे अध्यक्ष यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचं आयोजक यांच्याकडून खूप खूप धन्यवाद. पाहूयात, अमित यांच्या फलंदाजीमधून चौकार आलेला आहे पहिल्या षटकामध्ये. पुढचा चेंडू अमित यांना सामना करतील. पुन्हा एकदा साइड एज आहे. पाहूया, क्षेत्ररक्षण आहे. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न. आणि ठोसेकर संघाची धावसंख्या 5. तसेच या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी आजचे समालोचक सन्माननीय अविनाश पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आयोजकांच्या वतीनं खूप खूप आभार आणि धन्यवाद आणि अभिनंदन. सुंदर असा चेंडू कटवलेला तो ऑफ साईडला. एक धाव नक्कीच या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. अमित आणि शिवशंभो वॉरियर्स ठोसेगर संघाचे हे सलामी फलंदाज आपण पाहतोय. कमिटी मेंबर्स यांना विनंती आहे की नाश्त्याची सोय स्टेजच्या मंचाच्या मागे आहे, तरी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पहिला झटका या ठिकाणी शिवशंभो वॉरियर्स ठोसेगर संघाला अमित यांच्या स्वरूपात आपण पाहतोय झेलबाद झालेले आहेत. आता जो टॉस झाला त्याच्यामध्ये घाटेवाडी टॉस विन झालेले आणि क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. याच्यानंतर होणारा सामना घाटेवाडी वर्सेस भैरवगड. घाटेवाडी तसेच या ठिकाणी आपण जे यूट्यूब लावचं जे आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये वायफाय कनेक्शनचे सहकार्य ज्यांनी केलं होतं सन्माननीय अनिल चिकनकर माजी सरपंच यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी संघ तसेच आयोजक यांच्याकडून खूप खूप हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पाहूयात पुढचा चेंडू. पुन्हा एकदा झेल तर उडलेला आहे. पाहूया, सुंदर असा झेल. खूप छान परिवर्तन चाळकेवाडी संघातून आपल्याला पाहायला भेटतंय. एका मागोमाग एक सलग या ठिकाणी विकेट आणि झेलबाद होत आहेत. आपल्याला आपण पाहतोय झेलबाद होताना आपल्याला पाहायला भेटतंय. ठोसेगर संघातून अमित नंतर अजून एक फलंदाज याच्यानंतरचा फलंदाज गणेश. पाहूयात, शुभम मात्र धावपट्टीवरती आहे, परंतु ज्या प्रकारे चाळकेवाडी संघाचं जी स्थिती होती, जी वस्तुस्थिती होती आपण पाहिली, एका मागोमाग एक विकेट जात होत्या, त्याच प्रकारे या ठिकाणी ठोसेगर संघाची सुद्धा आपण तीच वस्तुस्थिती पाहत आहे. शुभम चव्हाण आपल्या संघासाठी अजूनही धावपट्टीवरती उपस्थित आहेत. त्यांच्या फलंदाजीमधून अपेक्षा आहेत ठोसेगर संघातील सर्व खेळाडूंना
पहिलं षटक हे झालं होतं, त्याच्यामध्ये फक्त 6 धावा आपल्याला पाहायला भेटल्या आणि 2 विकेट. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटली. पाहूयात पुढचं षटक चाळकेवाडी संघातून घेऊन आलेले आहेत संदीप. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी द्वितीय षटक घेऊन आलेले आहेत संदीप. पाहूयात, रन तर रोखायचा आहे, त्यासाठी आतोतंत प्रयत्न राहणार आहे गोलंदाज चाळकेवाडी संघाचे. पाहूयात आपल्या संघासाठी काय करतायत. पहिला चेंडू संदीप यांचा. पहिला चेंडू निर्धाव काढण्यात यशस्वी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काढण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव काढण्यात यशस्वी या ठिकाणी फलंदाज. एक धाव या ठिकाणी चोरटी धाव आपल्याला चोरटी धावच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव भेटलेली आहे. पाहूयात पुढचा चेंडू संदीप यांचा. सामना करतील फलंदाज ठोसेकर संघाचे. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव काढण्याचा प्रयत्न संदीप यांचा. 2 विकेटच्या समाप्तीनंतर थोडंसं कुठेतरी प्रेशर या ठिकाणी आलेलं दिसतंय आपल्याला ठोसेकर संघाच्या फलंदाजीमधून. पाहूयात पुढचा चेंडू. हा मात्र अतिरिक्त धावसंख्येमध्ये जाणारा चेंडू वाईड. पहिला सामना आणि या सामन्यामध्ये पहिला चेंडू या ठिकाणी आता आपण पाहिला तो वाईड. आतापर्यंतचा पहिला चेंडू वाईड होता तो. लेग साईडला शट मारलेला चेंडू पाहूया आपण किती धाव घेत आहेत. खरं तर धाव फलक हे सरसावत राहिलं पाहिजे. धाव संख्या 1 नी 2 नी का होईना आपण ती पुढे सरसावली पाहिजे. हे टार्गेट ज्यावेळी फलंदाजामध्ये असतं त्यावेळी कुठेतरी फलंदाज आपली खेळी दाखवण्याचा चांगला प्रयत्न करू शकतो. पाहूयात पुढचा चेंडू संदीप यांचा. पुन्हा एकदा सामना करतात फलंदाज. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी कटवलेला चेंडू. पुन्हा एकदा पाहूयात 2 धावा घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि थ्रो मात्र थोडासा अलग केला होता आणि प्रयत्न केला आहे. पाहूयात पंच काय निर्णय देत आहेत. खरं तर जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी आपल्याला 3 धावा भेटलेल्या आहेत. मी बोललो ना की धाव संख्या पुढे सरसावण्यासाठी 1 आणि 2 धावा काढण्याचा प्रयत्न जर केला तर नक्कीच आपल्याला चौकार षटकार मारण्याची सुद्धा गरज पडणार नाही. अशा ठिकाणी आपण धावसंख्या घेत आहोत. ज्या ठिकाणी 1 धावसंख्या भेटते त्या ठिकाणी आपण 2 आणि 3 धावा काढण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर ही कला आहे या फलंदाजांची. आणि स्कोरबोर्ड मध्ये पाहूया आता कुठेतरी परिवर्तन दिसेल चाळकेवाडी संघाचं क्षेत्ररक्षण मध्ये. कारण 1 चेंडू त्याच ठिकाणी मारल्यानंतर पुन्हा एकदा दुसरा चेंडू त्याच ठिकाणी मारून 3 धावा घेण्यात यशस्वी झालेले फलंदाज आहेत. त्यामुळे चाळकेवाडी संघानं थोडंसं परिवर्तन केलं आणि त्या ठिकाणी आपला एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांनी बोलवलेला दिसत आहे आपल्याला. पाहूयात पुढचा चेंडू संदीप यांचा. आणि हा चेंडू गेलेला आहे स्ट्रेटला. पाहूया 1 बाउन्स. विशाल आहे त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षण त्यांचं म्हटलं तर खूप छान आहे. संघाची धावसंख्या 14. ठोसेकर संघाची धावसंख्या 14. दुसऱ्या षटकच्या समाप्तीनंतर 14 धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. चाळकेवाडी संघातून तिसरं षटक घेऊन येत आहे
विशाल विशाल हे वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तृतीय षटक घेऊन येत आहेत. खरं तर त्यांना कामगिरी करावी लागेल, आपल्या संघासाठी त्यांना काहीतरी करावं लागेल. आपल्या फलंदाजीमधून त्यांनी खूप छान खेळ केलेला आहे. म्हणावं गेलं तर एक हाती त्यांनी जो तारकेवाडी संघाचा स्कोर उभा केलेला आहे विशाल यांच्या फलंदाजीमधून, ते धावपट्टीवरती थांबून त्यांनी तो रन केला होता. तसंच या ठिकाणी त्यांना कामगिरी करावी लागेल गोलंदाजीमधून. आणि हा चेंडू फुलटफ होता, हा धावतोय, आपण पाहतोय, त्याला स्पीड खूप आहे, नक्कीच चौकार जाणार. पहिल्या चेंडूमध्ये चौकार शुभम यांच्या बॅटमधून. या चौकारानंतर शिवशंभू वॉरियर्स ठोसेघर संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती पोहोचताना आपल्याला पाहायला भेटते. पाहूयात पुढचा चेंडू विशाल यांचा काय परिवर्तन करतायत का आपल्या गोलंदाजीमधून. पहिलाच चौकार गेलेला आहे पहिल्याच चेंडूमध्ये. दुसरा चेंडू चांगला कमबॅक केलेला आहे विशाल यांनी. पहिल्या चौकारानंतर दुसरा चेंडू असा टाकला की फलंदाजाचा ताळमेळ त्या चेंडूमध्ये फसला. विशाल यांनी गोलंदाजी पहिल्या पर्वापासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन मध्ये होणाऱ्या प्रत्येक सामन्यामध्ये विशाल यांचं गोलंदाजीचं काम आपण पाहिलेलं आहे, तितकंच चांगलं आहे. आणि हा धुवाधार षटकार टाइम शॉट होता, पर्याय नाही क्षेत्ररक्षकांकडे, गोलंदाजाकडे. इतका चेंडू तू सरसावत गेला लेग साईडला, षटकार. नवीन बॉल रिटर्न द्या प्लीज, किंवा पंचांकडे ठेवा चालेल. खरं तर परिवर्तन करावं लागेल, काहीतरी करावं लागेल विशाल यांना आपल्या संघासाठी. कारण रन सरसावत आहे, पुन्हा एकदा उलटप होता आणि हा मात्र बाउंड्रीवरती झेल प्राप्त झालेला आहे. एक चौकार, एक षटकार या फलंदाजाने मारून आपल्या संघाला एक विजयाच्या ठिकाणी पोहोचवलेला आहे. या फलंदाजाने एक चौकार, एक षटकार मारून मात्र त्याने दाखवलेलं आहे की शिवशंभू वॉरियर्स ठोसेघर अजूनही विजयाच्या दिशेने आहे. पाहूयात पुढचा चेंडू विशाल यांचा, आणि हॉपला मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक नाही. पाहूयात किती रन होत आहेत. 2 धावा घेण्याचा प्रयत्न.
धावसंख्या धाव फलकावरती 27-27. पाहूयात विशाल यांचं तिसरं षटक. काहीतरी परिवर्तन करावं लागेल, काहीतरी कला दाखवावी लागेल, कारण जिंकायचं आहे. पुन्हा एकदा कटोरीला ऑफ साईडला. पाहूयात मिस फील्ड या ठिकाणी. खरं तर अशी मिस फील्ड या ठिकाणी या वेळेला मात्र नाही झाली पाहिजे. विशाल यांचा प्रयत्न चांगला आहे, परिवर्तनही त्यांच्या गोलंदाजीमध्ये होत आहे. भला एक षटकार चौकार मारल्यानंतर सुद्धा त्यांनी सुंदर गोलंदाजी केली. 28 धावसंख्या धाव फलकावरती. आणि आता चेंडू आहेत 6, धावा बनवायच्या आहेत 9. 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. माफी असावी. 6 चेंडू मध्ये 8 धावा. (29) 29 धावसंख्या आणि 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. मित्रांनो, हे क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे 6 चेंडू मध्ये 8 धावा आपण फक्त म्हणू नाही शकत, कारण अनिल चिकनकर, सन्माननीय अनिल चिकनकर माजी सरपंच यांच्याकडून आज जे आपण यूट्यूब लाईव्ह पाहतोय त्यासाठी वायफाय कनेक्शनचं सहकार्य झालं होतं. त्यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. त्यांचा सत्कार जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी आयोजक संदीप जाधव सरपंच साहेब यांच्या हस्ते होईल. त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. सन्माननीय अनिल चिकनकर. पाहूयात पहिला चेंडू आणि हा मात्र गेलाय चौकार. 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता होती आणि पहिल्या चेंडू मध्ये मात्र 4 धावा गमावलेल्या आहेत गोलंदाजाने. आणि आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. 5 चेंडू मध्ये 4 धावा. काहीतरी कमबॅक करावं लागेल चाळकेवाडी संघाला. चौकार गेला असेल मात्र त्याच्यातूनही काहीतरी परिवर्तन करावं लागेल. जिंकायचं असेल आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी काहीतरी करावं लागेल. पाहूयात 5 चेंडू मध्ये 4 धावा आणि पुन्हा एकदा निर्धाव करण्याचा चेंडू. प्रयत्न केलेला आहे. खरं तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 1 चेंडू मध्ये 6 धावा होतात, 6 चेंडू मध्ये 1 धाव होत नाही. हे आहे क्रिकेट. पाहतोय आपण पुढचा चेंडू निर्धाव काढलेला होता आणि आता हा पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे विशाल, सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु तितकंच चालाक आहेत फलंदाज शुभम चव्हाण. सलामी फलंदाज आहेत, अजूनही धावपट्टीवरती उपस्थित आहेत. त्यांना माहीत आहे थांबावं लागेल. चौकार षटकाराची तर गरज नाही आहे. 1 धाव 2 धाव यामध्ये समाधान मानून ते आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेत आहेत. शुभम चव्हाण. आणि आता धावा मात्र हव्या आहेत 2. एक धाव काढण्यात यशस्वी. आणि आता 2 चेंडू मध्ये 1 धाव आणि कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 1 धाव काढणं मात्र हे कंपल्सरी आहे फलंदाजांना. पाहूया काही परिवर्तन होतंय का, काही परिवर्तन करतायत का. फील्ड तर तशी सजवलेली आहे.
पाहूया 2 चेंडू 1 धाव. सामना करतील फलंदाज. हा मात्र ही चुकी झालेली आहे क्षेत्ररक्षकांकडून आणि थोडासा ताळमेळ हटलेला आहे. या ठिकाणी विजयी झालेला आहे शिवशंभो वॉरियर्स ठोसेघर संघ. खूप खूप अभिनंदन. तसेच पराजित झालेल्या संघाचंही तेवढंच अभिनंदन. हार ही होत राहते. आज तुम्ही हरला असाल तर उद्या तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. उद्या तुम्ही पुन्हा एकदा ज्यावेळी मैदानात उतरसाल त्यावेळी त्या कॉन्फिडन्सने उतरू नका. आपण जिंकणार आहोत याच कॉन्फिडन्सने उतरा. धन्यवाद. तसेच जय हनुमान क्रिकेट क्लब गाटेवाडी छत्रपती चषक 2025 आजचा तो नाश्ता आहे, जी नाश्त्याची सोय आहे ती माननीय विक्रांत ठाकूर भाई यांच्याकडून करण्यात आली होती. माननीय विक्रांत ठाकूर भाई ॲम्बिकेटर्स